वाणीस्तुती. मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वन्दे तद्गुणलब्धये. आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थसूत्र. तर आपण थोडंसं प्रस्तावना बघत होतो, तर त्याच्यातला थोडंसं अजून बघूया आणि उद्यापासून आपण म्हणजे मूळ ग्रंथाला सुरुवात होईल. तर आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, काही पॉईंट्स दिलेले आहेत त्यांनी, तर ते वाचून दाखवते. सत्शास्त्र का धर्मबुद्धि द्वारा अभ्यास करना सम्यक दर्शन का कारण है. म्हणजे हे शास्त्र आपण का वाचायचं, किंवा स्वाध्याय हे तप जे महत्त्वाचं म्हटलं जातं. सर्व तपामध्ये स्वाध्यायाला उत्कृष्ट तप म्हटलं आहे. 12 जी प्रकारचे तप आहेत, तर त्याच्यामधलं उत्कृष्ट तप कुठलं आहे, तर सगळ्यात उत्कृष्ट तर तसं ध्यान आहे शेवटचं. पण बाकीच्या तपामध्ये स्वाध्यायाला काय केलेलं आहे, मुख्यतेने महत्त्व दिलेलं आहे. म्हणून सांगितलं की हे स्वाध्याय एवढं महत्त्वाचं का आहे, तर ते सम्यक दर्शन होण्यासाठी कारण आहे. काय आहे हे स्वाध्याय किंवा शास्त्राचं जे काय आपण अभ्यास करतो, तर ते सम्यक दर्शनाचं कारण आहे. म्हणून तिथं सांगितलं आहे की धर्मबुद्धीद्वारा काय केलं पाहिजे, हे शास्त्राचं अध्ययन किंवा अभ्यास केला पाहिजे. आता धर्मबुद्धीद्वारामध्ये इथं धर्म शब्दाचा अर्थ काय घ्यायचा आहे, धर्मबुद्धी. तर याचा इथं अर्थ धर्मबुद्धीने म्हणजे काय, की तिथं पुण्य पण नाही आणि पाप पण नाही. तर अशी शुद्ध जे भाव आहेत किंवा त्या शुद्धतेच्या प्राप्तीसाठी जे काही आपण अध्ययन करणार आहे, शास्त्र शिकणार आहे, तर त्याच्या मागं भावना काय पाहिजे, मला पुण्याची प्राप्ती व्हावी किंवा मला सगळ्या सुखाची प्राप्ती व्हावी, तर ह्याच्या किंवा शुभभाव असावेत, तर ह्याला काय धर्मबुद्धी म्हणत नाही. तर धर्मबुद्धी म्हणजे काय आहे, तर एक शुद्ध भावांची प्राप्ती किंवा मला शुद्ध भावाची किंवा सम्यक दर्शनाची प्राप्ती करायची आहे, तर ह्या भावाला तिथं धर्मबुद्धी किंवा धर्मभावना असं म्हटलेलं आहे. म्हणून सांगितलं की धर्मबुद्धीच्या द्वारे अशा शास्त्रांचा जर अभ्यास केला, तर त्याद्वारे आपल्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते किंवा ह्या शास्त्रांचा अभ्यास सम्यक दर्शन प्राप्त होण्यासाठी कारण आहे, साधन आहे. शास्त्राभ्यास में निम्न बातें मुख्यतया ध्यान में रखना चाहिए. म्हणजे आता आपण हे शास्त्र शिकतोय किंवा ह्याचा अभ्यास करतोय, मग हा अभ्यास करताना ह्या ज्या गोष्टी आता त्या आपल्याला सांगणार आहेत, तर त्याचं काय केलं पाहिजे, मुख्यतेने लक्षात घेऊन स्वाध्याय केला पाहिजे. सम्यक दर्शन से ही धर्म का प्रारंभ होता है. काय सांगितलंय पहिलं तत्व, धर्माची सुरुवात कुठून होते, तर जेव्हा सम्यक दर्शन प्राप्त होणार, तर सम्यक दर्शन प्राप्त झालं ही काय आहे, तर धर्माची सुरुवात आहे. तोपर्यंत सम्यक दर्शन प्राप्त होईपर्यंत आपण जे जे काही करतो, तर ते काय आहे, फक्त त्या सम्यक दर्शन प्राप्तीसाठी केला गेलेला उपाय आहे. म्हणजे तो धर्मच म्हटला जाईल, पण त्याला व्यवहाराने धर्म म्हटलं जाईल. आणि सम्यक दर्शन जेव्हा होणार, तेव्हा खऱ्या धर्माची किंवा खऱ्या मोक्षमार्गाची सुरुवात झाली असं म्हटलं जातं. म्हणून काय सांगितलं आहे, सम्यक दर्शन से ही धर्म का प्रारंभ होता है. दुसरा पॉइंट सांगितला है, निश्चय सम्यक दर्शन प्रकट किए बिना किसी भी जीव को सच्चे व्रत, सामायिक प्रतिक्रमण, तप, प्रत्याख्यानादि क्रियाएं नहीं होती, क्योंकि वे क्रियाएं 5वें गुणस्थान में शुभ भाव रूप से होती है. म्हणजे काय सांगितलंय, जोपर्यंत सम्यक दर्शन प्राप्त होत नाही, तोपर्यंत व्रत, नियम, संयम, सामायिक प्रतिक्रमण हे जे काही क्रिया आहेत, तर ह्या क्रिया तेव्हाच योग्य म्हटल्या जातील किंवा म्हटल्या जातील जर अगोदर सम्यक दर्शन प्राप्त झालेलं असेल. तर ह्या क्रियांना काय महत्त्व आहे, का महत्त्व म्हटलेलं आहे, कारण तोपर्यंत हे सगळं जर सम्यक दर्शन नसेल, तर ह्याला काय आहे, अर्थ नाही असं म्हटलं जातं. ह्याच्यासाठी उदाहरण काय देतात, अंक बिना बिंदी. बिंदी म्हणजे काय, शून्य. शून्याच्या मागं जर अंक नसेल, तर त्या शून्याला किंमत आहे का, एकावर एक 10 शून्य आहेत, एकावर एक 100 शून्य आहेत. मग किती शून्य असल्यानंतर त्याला किंमत येईल,
जर मागं एकही अंक नसेल तर त्या शून्याला काहीही अर्थ नाही. तर ह्या सगळ्या क्रिया म्हणजे अनेक शून्य म्हटले जातात, नुसत्या क्रिया बरं का. आणि त्यावेळेस जर आपल्याला सम्यक दर्शन सहित ह्या क्रिया असतील तर तिथं काय म्हटलेलं आहे, मग त्या सम्यक दर्शनामुळे ह्या क्रियांना महत्त्व आहे. किंवा तिथं काय म्हटलं जाईल की त्या शून्याच्या मागं काहीतरी अंक आहे. आणि जेव्हा अंक येतो तर तेव्हा तिथं काय होतं, त्या संख्येला किंमत येते. म्हणजे आता 000 चेकवर लिहिलं आणि आपण बँकेत गेलो आणि आम्हाला पैसे द्या म्हटलं, किती रुपये मिळतील आपल्याला? काहीच नाही. आणि तिथं 2 शून्य आहेत आणि मागं एक आकडा जरी लिहिला तरी तर लगेच आपल्याला तिथं 100 रुपये मिळणार आहेत. म्हणजे मागच्या अंकाला किंमत आहे, त्या अंकाशिवाय पुढच्या शून्याला किंमत नाही. तसं सम्यक दर्शन जेव्हा होतं तेव्हा ह्या सगळ्या क्रियांना काय होतं, महत्त्व प्राप्त होतं. किंवा तेव्हा तिथं खरा मोक्षमार्ग सुरू झाला असं म्हटलं जातं. म्हणून काय म्हटलेलं आहे, ह्या सगळ्या क्रिया 5व्या गुणस्थानात जेव्हा आपण असतो तेव्हा ह्या क्रिया तेव्हाच योग्य म्हटल्या जातात. किंवा तिथं त्या तपाला किंवा त्या व्रताला तेव्हा महत्त्व आहे. कधी? अगोदर 4थ्या गुणस्थानामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार, किंवा सम्यक दर्शन प्राप्त झालं तर तिथंच काय झालं, 4थं गुणस्थान आपल्याला प्राप्त झालं. लक्षात येते का? अवघड वाटतंय? पहिलं गुणस्थान म्हणजे मिथ्यात्व गुणस्थान म्हटलेलं आहे. मिथ्यात्व गुणस्थान म्हणजे काय की जिथं स्व आणि पर ह्याचं ज्ञान नाही आहे. किंवा हे जे काही संयोग आहेत, शरीर, आपला जो काही परिग्रह, कुटुंब, तर ह्या सगळ्या संयोगाला आपण काय म्हणतोय, मी आणि माझं, अशी जेव्हा मान्यता आहे किंवा असं जेव्हा पक्क श्रद्धान आहे तर ते काय झालं, मिथ्यात्व नावाचं पहिलं गुणस्थान म्हटलं जातं. म्हणजे ती मिथ्यात्व बुद्धी आहे ना, किंवा विपरीतता आहे. आणि अशी विपरीतता असलेल्या जीवांचं कुठलं गुणस्थान आहे, पहिलं गुणस्थान म्हटलं जातं. मग ह्या गुणस्थानामध्येच आपल्याला सम्यक दर्शन प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. लक्षात येते का? मला सम्यक दर्शन मिळवायचं आहे असं कोण विचार करणार? मिथ्यादृष्टी जीव विचार करणार. किंवा जो पहिल्या गुणस्थानात आहे त्याला असं वाटणार की बाबा मला सम्यक दर्शन प्राप्त करायचं आहे, त्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. मग ही बुद्धी आपल्याला पहिल्या गुणस्थानातच होणार आहे. प्रयत्न, पुरुषार्थ आपल्याला पहिल्या गुणस्थानापासूनच होणार आहे. आणि असा पुरुषार्थ करत असताना जेव्हा आपल्याला स्व आणि पर ह्याचं काय होणार आहे, भेदविज्ञान, म्हणजे माझं स्वरूप मला कळणार आहे किंवा माझ्या स्वरूपाबद्दल माझ्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होणार आहे की मी जीवच आहे, मी जीव सोडून अन्य दुसरं कोणीही नाही, किंवा अन्य हे जे संयोग आहेत त्याचा माझा काहीही संबंध नाही, असं पक्क श्रद्धान होणार. त्या क्षणी आपली पायरी पहिल्यातून 4थ्या पायरीवर आपण जाणार. आणि ही 4थी पायरी म्हणजे कुठली आहे तर सम्यक दर्शनाची पायरी, किंवा ते अविरत सम्यक दृष्टी नावाचं गुणस्थान म्हटलं जातं. मग हे अविरत सम्यक दृष्टी गुणस्थान म्हणजे 4थं गुणस्थान आहे. आणि ह्या गुणस्थानामध्ये फक्त काय आहे तर श्रद्धान आहे की जीव आणि सगळं पर ह्याच्यामधलं ज्ञान झालेलं आहे, विश्वास झालेला आहे. पण अजून तिथं काय आहे तर तिथं कुठलाही व्रत, नियम, संयम तिथं नाही आहे. म्हणून त्या गुणस्थानाला 4थं गुणस्थान म्हटले सम्यक दर्शन प्राप्त झाल्यानंतर. लक्षात येते का? म्हणजे सम्यक दर्शन प्राप्त झालं म्हणजे स्वपरभेद विज्ञान झालं. म्हणजे काय झाले तर जे काही अनंतानुबंधी कषाय होते, कुठले अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभ, हे जे कषाय होते तर ह्या कषायांचं तिथं काय झालेलं आहे, एकतर क्षय झाला असेल किंवा त्याचा उपशम झाला असेल. उपशम म्हणजे दबले गेलेले असतील किंवा त्यांचा नाश तरी झालेला असेल. म्हणजेच काय झाले, 4थ्या गुणस्थानामध्ये 25% शुद्धी प्राप्त झालेली आहे. कुठली शुद्धी? अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभ नष्ट झाले. आणि हे कशाय नष्ट झाल्यामुळं त्यांच्या निमित्तात तिथं जी अशुद्धता होती तर ती अशुद्धता नष्ट झाली. आणि तिथं जी काही वितरागता प्रकट झालेली आहे तर त्या वितरागतेला काय म्हटलेलं आहे, 4थं गुणस्थान किंवा सम्यक दर्शन प्राप्त झालं. लक्षात येते? म्हणजे 4थ्या गुणस्थानामध्ये सम्यक दर्शन तर आहे, पण अजून तिथं कुठलाही व्रत नाही, संयम नाही, किंवा तसे अजून संयम घेण्याचे परिणाम होत असतील तरी पण तेवढं धाडस किंवा तेवढी शक्ती पर्यायामध्ये प्रकट होत नाही. म्हणून तिथं अविरत हा शब्द आलाय. 4थ्या गुणस्थानाचं नाव काय आहे, अविरत सम्यक दृष्टी. म्हणजे सम्यक दृष्टी तर तो जीव आहे पण अविरत आहे. अविरत म्हणजे काय,
अजून ह्या सगळ्या पापक्रियांपासून तो विरक्त नाही. अविरतचा अर्थ काय होतो? विरत नाही. अ म्हणजे नाही आणि विरक्त नाही. जो विरक्त नाही म्हणजेच अजून ज्याच्या आयुष्यामध्ये अजून संयम आलेला नाही, त्यामुळं तिथं काय आहे तर अजून व्रत नियम संयम नसल्यामुळं ते असंयमाचं गुणस्थान असं म्हटलेलं आहे. म्हणजे चौथ्या गुणस्थानामध्ये तर असंयम आहे. म्हणून मग जेव्हा आपण संयम घेणार, भले म्हणजे थोडेसे जरी नियम घेतले किंवा छोटासा नियम घेतला, पण तिथं सम्यक दर्शनपूर्वक जर तो नियम असेल तर लगेच तिथं गुणस्थान आपलं काय होणार आहे? वाढणार आहे किंवा पुढचं गुणस्थान आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून व्रत नियम संयम धारण केल्यानंतरचं आपलं गुणस्थान कुठलं असणार आहे तर 5वं गुणस्थान आहे. 5वं. आणि त्या गुणस्थानाचं नाव काय आहे? देशविरत गुणस्थान. देशविरत म्हणजे काय? देश ह्या शब्दाचा अर्थ होतो की अजून पूर्ण रूपाने तर सगळ्या पापांचा त्याग नाही आहे, पण अंशाने पापांचा जिथं त्याग झालेला आहे किंवा अंशाने जिथं व्रताला ग्रहण केलेलं आहे, अंशाने संयम धारण केलेला आहे, तर त्या गुणस्थानाला काय म्हटलंय? देशविरत गुणस्थान असं म्हटलेलं आहे. म्हणून इथं वाक्य काय आलंय? सच्चे व्रत सामायिक प्रतिक्रमण तप प्रत्याख्यानादी क्रियाए चौथ्या गुणस्थानात नसतात, क्योंकि वे क्रियाए 5वें गुणस्थान में शुभ भाव रूप से होती है. म्हणजे हे व्रत नियम संयम धारण करतो किंवा धारण करण्याचे जे भाव आहेत तर ते भाव कुठले आहेत? शुभ भाव आहेत. तिथं शुद्ध भाव म्हणता येणार नाही. शुद्ध भाव जर असेल तर तिथं व्रत नियम संयमाला सोडून म्हणजे त्याच्या पण पुढची पायरी आपल्याला तिथं येणार आहे. आणि ते म्हणजे कुठलं तर 7वं गुणस्थान. कुठलं? आत्मानुभूती जिथं घेतली जाते तर ते 7वं गुणस्थान प्राप्त होईल. किंवा 5व्या गुणस्थानामध्ये पण आहे, आंशिक शुद्धी आहे, म्हणून त्या गुणस्थानाचं नाव काय आहे? देशविरत संयम किंवा देशविरत गुणस्थान असं म्हटलेलं आहे. म्हणजे जर मला सांगायचं हे की आपल्याला व्रत नियम संयम तर करायचेत, सोडायचे नाहीत किंवा संयमाला आपण घाबरायचं नाही, अंशाने आपल्याला पुढं जायचे, नियम संयम धारण करण्याच्या शक्ती वाढवायच्यात, तर हे करत असताना फक्त एवढं लक्षात ठेवायचे की सम्यक दर्शन असेल तर मी करणाऱ्या ह्या सगळ्या व्रत नियम संयमाला काय आहे तर किंमत आहे. आणि म्हणून त्याला किंमत येण्यासाठी पुरुषार्थ आपला जास्त कुठं पाहिजे तर सम्यक दर्शन प्राप्त करण्यामध्ये पाहिजे. मग ह्याचा अर्थ अगोदर सम्यक दर्शन प्राप्त करू नंतर ह्या सगळ्या क्रिया किंवा व्रत घेता येईल असं नाही. सोबत आपण संयम धारण करण्यासाठी पण पुरुषार्थ करायचा आहे आणि सम्यक दर्शन प्राप्तीसाठी पण पुरुषार्थ करायचा आहे. फक्त समजून घ्यायचे, दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. शुभभाव वेगळे आहेत, सम्यक दर्शन वेगळं आहे. सम्यक दर्शन म्हणजे शुद्ध भाव आहे आणि व्रत नियम संयम हा शुभ भाव आहे. म्हणून सांगितले की ह्या सगळ्या क्रिया 5व्या गुणस्थानामध्ये असतात आणि त्यांना काय म्हटलेलं आहे? शुभ भाव असं म्हटलेलं आहे. लक्षात येतंय? म्हणजे 7व्या गुणस्थानाचं काय म्हटली तू? आत्मानुभूती का? हां, म्हणजे 7व्या गुणस्थानामध्ये तर काय आहे तर तिथं शुद्ध भाव आहे. आणि शुद्ध भाव म्हणजे काय तर फक्त आत्म्यामध्ये राहणं, ह्याला शुद्ध भाव म्हटलेला आहे. मग तिथं व्रत नियम बहिरंगामध्ये दिसून येईल, पण तिथं बहिरंगामध्ये व्रत नियम संयम असला तरी त्या जीवाचा उपयोग तिथं त्या व्रतामध्ये नाही आहे. त्या जीवाचा उपयोग कुठं आहे तर आत्म्यामध्ये आहे. आणि असं मुख्यतेने असलेलं गुणस्थान ते 7व्या गुणस्थानापासून आहे असं सांगितलंय. हे समजून घेण्यासाठी सांगते बरं का मी. आत्ता इथं आपल्याला म्हणजे हे वाक्य आलं त्यानुसार ते सांगितले, बस एवढंच. म्हणजे 7वं गुणस्थान जर म्हणलं शुद्ध भाव, तर ते जीवाचा कायमचा भाव, तो पारिणामिक भाव, तेच म्हणायचं का? शुद्ध भाव हा जीवाचा पारिणामिक भाव आहे, पण हा पारिणामिक भावाचा आश्रय किंवा आपल्याकडून जास्त घेतला जात नाही किंवा त्या भावामध्ये आपण खूप काळ स्थिर राहू शकत नाही. ही आपली आत्ताची काय आहे? मजबुरी आहे. तेवढी आपल्यामध्ये शक्ती नाही आहे, स्थिरता नाही आहे. म्हणून मुख्य तर आपलं ध्येय हे आहे की मला शुद्धामध्ये राहायचं आहे, पण एवढं शुद्धामध्ये राहण्याची शक्ती नसल्यामुळं मग अवलंबन कशाचं घ्यायचं आहे? मग तिथं शुभभावाचं अवलंबन घ्यायचं आहे. म्हणजे ध्येय तर आपलं शुद्ध भाव आहे, पण शुद्ध भावामध्ये राहण्याची शक्ती नाही, तर मग अशुद्धामध्ये जाण्यापेक्षा किंवा अशुभ भावामध्ये जाण्यापेक्षा
तीव्र कषाय करण्यापेक्षा तिथं शुभ भावांचा आश्रय घ्यायला सांगितलेला आहे. लक्षात येते का? मला काय म्हणायचं कळलं का? नाही बोलतो. म्हणजे पारिणामिक भाव आपल्यामध्ये तर आहे, अनादी काळापासून आहे आणि अनंत काळ राहणार आहे. पारिणामिक भाव म्हणजे काय? तर आपल्या आत्म्याचं जे अस्तित्व किंवा त्याचं स्वरूप, त्याच्यामध्ये राहण्याचा जो पुरुषार्थ जेव्हा आपल्याकडे होईल तर तेव्हा आपण त्या भावाला आपण काय केलं? प्राप्त केलं किंवा त्याच्यामध्ये राहिलो गेलो तर तिथं आपल्याला स्थिरता आहे. ती स्थिरता आत्ता आपल्यामध्ये नाही आहे तेवढी, कारण आपलं मन कसं आहे? चंचल आहे, सारखं विषय बदलते. म्हणजे आत्ता ध्यान करायला बसलो, आत्म्याचा विचार करायचा आहे, आत्म्यामध्ये राहायचं आहे, तेवढ्यात काहीतरी संसाराचं आठवते, तेवढ्यात काहीतरी शरीराकडे लक्ष जाते, इथं दुखतंय तिथं दुखतंय, इथं काहीतरी हात फिरवावा, इथं काहीतरी चावलंय. म्हणजे असं काय होतंय? तिथं आपलं मनाची अस्थिरता आहे. मग ही स्थिरता प्राप्त करून घेण्यासाठी पुरुषार्थ तर करायचा आहे, पण जोपर्यंत ही स्थिरता आपल्याला प्राप्त होत नाही तर तोपर्यंत आपण इथं मग शुभभावाचा आश्रय घ्यायचा आहे. शुभभावाचा आश्रय घ्यायचा आहे म्हणजे काय? व्रत, सामायिक, प्रतिक्रमण, तप, प्रत्याख्यानादी क्रिया ह्याच्यामध्ये आपल्याला तिथं आपला उपयोग लावायचा आहे. मग विचारू का? हां, 6वं गुणस्थान म्हणजे शुभाचं गुणस्थान आहे. म्हणजे महाराज आता दीक्षा घेतली, महाव्रताला धारण केल्यानंतर तिथं काय झालंय? पापापासून तर पूर्णपणे विरक्ती आहे. कुठलंही तिथं त्यांच्याकडून पापक्रिया होत नाही. म्हणजे त्रस जीवांची पण नाही किंवा स्थावर जीवांची पण, सगळ्या हिंसेचा त्यांना त्याग झालेला आहे. पण पूर्ण वेळ आत्म्यामध्ये ते तरी राहू शकतात का? ह्या सगळ्या क्रिया बंद झाल्यामुळं त्यांचं काय झालेलं आहे? ह्या क्रिया करण्याबद्दलचं किंवा ह्या परिग्रहाबद्दलचे सगळे विकल्प तिथं आपोआप संपले. आता आपल्याला एवढे विकल्प का असतात? मला हे करायचे, ते आणायचे, ते ठेवायचे, त्याचं बघायचे, हे सगळे विकल्प परिग्रह आहे म्हणून आहेत. मग त्या महाव्रत धारण करणाऱ्या मुनींचे हे विकल्प संपलेत. लक्षात येते का? तिथं त्यांनी सगळ्या परिग्रहाचा त्याग केला आहे. त्यामुळं घराचं काय करायचं आहे, भाजी आणायची किंवा पैसे कमवायचेत, हे सगळे विकल्प त्यांचे संपलेत. मग तो वेळ त्यांचा कुठं घालवायचा आहे त्यांना? तर ज्ञान, ध्यान आणि तपामध्ये घालवायचं आहे. मग सगळ्यात मुख्य काय आहे ह्याच्यामध्ये? ध्यान. ध्यान म्हणजे आत्म्यामध्ये राहणं. पण पंचम काळामध्ये किंवा 7व्या गुणस्थानामध्ये तो जीव पूर्णपणे आत्म्यामध्ये राहू शकत नाही. म्हणजे त्यांची पण तेवढी स्थिरता होत नाही. कुणाची? मुनींची. आपली तर लांबची गोष्ट आहे. त्यांची सुद्धा 7व्यामध्ये पूर्ण काळाची स्थिरता होऊ शकत नाही. मग तिथं 7व्या गुणस्थानामध्ये ते जास्तीत जास्त किती वेळ राहू शकतात? तर समजा आता 1 मिनिट आपण उदाहरणासाठी घेऊया, 1 मिनिट राहू शकतात 7व्या गुणस्थानामध्ये. पण 1 मिनिट संपताच काय होतं? ॲटोमॅटिक त्यांचा उपयोग तिथून घसरून शुभामध्ये येणार. कळतंय का? म्हणजे 7व्या गुणस्थानामध्ये होते, आत्म्याचा अनुभव घेत होते, 1 मिनिट त्यांनी अनुभव घेतला की ॲटोमॅटिक नियमाने काहीही विचार त्यांना करावा लागत नाही. ॲटोमॅटिक त्यांचा उपयोग काय होतो? शुभामध्ये येतो. शुभामध्ये येतो म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये? काहीतरी विकल्प शास्त्राचा असेल किंवा मला हे तप करायचे, जे काही किंवा चिंतन असेल, त्या जे काही स्वाध्याय केला त्याच्याबद्दल काही विचार असतील, हे सगळे विकल्पामध्ये ते येतात. आणि त्या विकल्पामध्ये आलेल्या अवस्थेला काय म्हटलेलं आहे? 6वं गुणस्थान म्हटलेलं आहे. किंवा अजून 6व्या गुणस्थानामध्ये काय होतं त्यांच्याकडून? त्यांच्या ज्या क्रिया आहेत त्यांना पण षट आवश्यक आहेत. जसे श्रावकांसाठी षट आवश्यक आहेत, देवपूजा, गुरुपास्ती वगैरे आपण म्हणतो की नाही, श्रावकाचे षट आवश्यक, तसे मुनींचे पण षट आवश्यक आहेत. देववंदना, सामायिक, त्याच्यानंतर अजून समता, म्हणजे असे आता माझ्या लक्षात नाही आहे, ते बघावं लागेल. तर असे हे त्यांचे. भाभी सांगताय का? सांगा कुठले मुनींचे षट आवश्यक? सामायिक आहे. हां, वंदना, स्तुती, वंदना, सामायिक, प्रायश्चित्त, हां, प्रत्याख्यान आणि ध्यान. बरोबर. हां, हे त्यांच्या षटक्रिया आहेत. मग ह्या षटक्रिया सुद्धा त्यांच्या जेव्हा होत असतात किंवा ह्या षटक्रिया करण्याचे त्यांना जेव्हा विकल्प आहेत, तर त्या विकल्पाच्या अवस्थेला कुठलं नाव आहे गुणस्थानाचं? 6वं गुणस्थान म्हटलं जातं. प्रमत्त गुणस्थान. प्रमत्त म्हणजे काय? अजून ते प्रमादी आहेत. खरं तर ते काय करतायत? षट आवश्यक पालन करतायत किंवा आहाराची चर्या, विहाराचे विकल्प
किंवा त्यांचं जे काही षटक्रिया करत असताना हे स्वाध्याय करायचं आहे, ते स्वाध्याय किंवा त्या पुस्तकात काय आहे हे सगळं, किंवा अजून हा पण विकल्प असेल की मला शास्त्र लिहायचे, कुठलं तरी शास्त्राचं लिखाण करायचे, तर हे सगळे विकल्प येतात. तर त्या विकल्प येण्याच्या अवस्थेला काय म्हटलेलं आहे? प्रमत्त विरत गुणस्थान. म्हणजे ते विरक्त तर आहेत. कशापासून विरक्त आहेत? 5 प्रकारच्या सगळ्या पापांपासून तर विरक्त आहेत, पण अजून प्रमादी म्हटले त्यांना. प्रमादी का म्हटलेलं आहे? तर स्वतःच्या आत्म्यामध्ये पूर्ण वेळ राहू शकत नाहीत. मग आत्म्यामध्ये राहण्यासाठी तिथं प्रमाद होतोय, आळस होतोय. आळस म्हणजे जाणून बुजून करत नाही आहेत, पण तिथं ते राहू शकत नाही आहेत, तेवढी स्थिरता नाही आहे. म्हणून अवलंबन ते ह्या बाहेरच्या शुभक्रियांचं घेत आहेत. मग ह्या शुभक्रिया करत असताना त्या गुणस्थानाला म्हटलेलं आहे की 6वं गुणस्थान. आणि परत मग ह्या गुणस्थानाचा काळ किती आहे? 6व्या. तर 7व्याच्या डबल काळ 6व्या गुणस्थानाचा आहे. मग 7व्यामध्ये आपण किती बघितलं होतं? 1 मिनिट राहू शकतात. आपण उदाहरणासाठी घेतलं होतं की समजा 7व्यामध्ये ते 1 मिनिट राहू शकतात स्वतःच्या आत्म्यामध्ये 7व्या गुणस्थानामध्ये. आणि 1 मिनिट झालं की कुठं येणार? ते 6व्या गुणस्थानात येणार. मग 6व्या गुणस्थानाचा काळ किती असणार आता? त्याच्या डबल म्हणजे 2 मिनिटाचा असणार. लक्षात येते का? 6व्या गुणस्थानाचा काळ 7व्याच्या डबल आहे. म्हणजे 7वं गुणस्थान 1 मिनिटाचं असेल तर 6वं गुणस्थान 2 मिनिटाचं असणार. मग हे 2 मिनिट संपताच नियमाने ते परत कुठं जातात? 7व्या गुणस्थानात. म्हणजे तिथं परत ते आत्मानुभूती घेतात. मग आहार जरी करत असले तरीसुद्धा त्यावेळेस आहार खाण्याचं क्रिया चालू आहे आणि तिथं आत्म्यामध्ये जाणण्याची पण क्रिया तिथं चालू आहे. म्हणजे तिथं सुद्धा त्यांना काय चालू आहे? 6वं 7वं 6वं 7वं असं गुणस्थान म्हटलं जातं. म्हणजे पूर्ण वेळ आहार करतायत तर ते आहार खाण्यामध्येच त्यांचं लक्ष आहे असं नाही. आहार घेत असताना सुद्धा त्यांचं 7वं गुणस्थान पण येऊ शकतं. 7व्या गुणस्थानात ते आत्मानुभूती पण घेतात असा नियम आहे. कळालं का कस्तुरी? म्हणजे असं हां करायला पाहिजे, पण तेवढी स्थिरता पाहिजे ना आपली, तेवढी शक्ती पाहिजे ना. करायचं आपल्या हातात नाहीये. बरोबर. तू म्हणाली 48 मिनिट करायला पाहिजे ना. म्हणजे आम्हाला झालं श्रावकांना, पण त्याचा अर्थ ते करत असतील ना. करत असतील, पण तेच सांगितलं की 7व्या गुणस्थानामध्ये ते जेवढा वेळ राहू शकतात त्याला लिमिट आहे. कंटिन्युअस 7व्या गुणस्थानामध्ये ते राहिले 48 मिनिटं असं होऊ शकत नाही. मग जर कंटिन्युअस राहायचं तर त्याच्या पुढची गुणस्थान आहेत. 8वं 9वं 10वं ही सगळी पुढची गुणस्थानं आहेत. म्हणून तिथं 7व्या गुणस्थानाचा काळ काय सांगितलाय? तर जेवढा काही असेल 1 मिनिट 1 समय 2 समय, तर नियमाने त्यावेळेस तो 7व्या गुणस्थानातून तो जीव खाली येतो, म्हणजे 6व्या गुणस्थानात येतो. तिथं त्याच्या डबल काळ राहतो आणि परत तो डबल काळ संपला की लगेच परत 7व्या गुणस्थानात तो जीव आत्मानुभूती घेतो. म्हणजे ते मुनिराज आत्मानुभूती घेतात. आणि आत्ताच्या पंचम काळामध्ये 7व्या गुणस्थानाच्या पुढं हा जीव जाऊ शकत नाही. त्यामुळं 6वं आणि 7वं गुणस्थान महाव्रत धारण केल्यानंतर ह्याच्यामध्ये ते मुनी झुलतात असं म्हटलं जातं. असं वाक्य येतं शास्त्रामध्ये की मुनिराजांचं कसं चालू असतं? 6व्या आणि 7व्या गुणस्थानामध्ये झुलतायत. म्हणजे 6व्यातून 7व्यात जात आहेत, 7व्यातून परत 6व्यात येत आहेत. तळ्यात मळ्यात आपण खेळ खेळतो की नाही? एकदा तळ्यात म्हणजे काय? ते काय गोल मारलेला असतो तिथं जायचं, मळ्यात म्हणलं की त्याच्यातून बाहेर यायचं किंवा तिथंच बसायचं आणि उठायचं. हे जे खेळ असतात तर तसं मुनी हा खेळ खेळतात असं म्हणतात. कुठला खेळ? की आतमध्ये जायचं, बाहेर यायचं. बाहेर आलं की तिथून परत आत जायसाठी पुरुषार्थ करायचा, तिथं राहू शकत नाही, परत बाहेर यायचं. हा खेळ खेळत 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 त्यांचं काय होतं मग? म्हणजे आता ते पुढच्या ह्याच्यामध्ये होणार. पंचम काळामध्ये तर त्यांना पुढचं गुणस्थान मिळणार नाही, पण चतुर्थ काळामध्ये काय होतं? हा खेळ खेळत खेळत काय होतं? 7व्या गुणस्थानातून 8व्या गुणस्थानात, त्याच्यातून परत 9व्या गुणस्थानात असे त्यांचे गुणस्थान वाढत जातात. आणि गुणस्थान जेव्हा वाढत जातात तेव्हा आत्म्यामध्ये राहण्याचा त्यांचा काळ तिथं काय होतो? वाढत जातो. किंवा तो काळ वाढत जातो म्हणजेच तिथं पुढचं गुणस्थान होतं असं समजायचं. म्हणजे हा विषय आत्ता आपल्याला नाही आहे, थोडा अवघड विषय आहे, पण एक 6वं आणि 7वं एवढं गुणस्थान तर लक्षात आलं का? मला हे विचारायचं. कस्तुरी लक्षात आलं का? हां, म्हणजे 6वं गुणस्थान हे शुभाचं आहे आणि 7वं गुणस्थान हे निर्विकल्प शुद्धात्मानुभव जिथं घेतला जातो
तर त्या गुणस्थानाचं म्हणजे त्या गुणस्थानाला 7वं गुणस्थान असं म्हटलं जातं. आणि 6व्या गुणस्थानामध्ये मग त्यांच्या षटक्रिया होतील किंवा आहार, विहार, निहार ह्या सगळ्या ज्या काही क्रिया आहेत तर ते त्यांचं 6व्या गुणस्थानामध्ये होतात. म्हणजे त्यांच्या कुठल्याही क्रिया चालू असतील पण तिथं अशुभ भाव नाही आहे, ते सतत कुठं आहेत, शुभामध्येच आहेत. जरी क्रिया करताना दिसत आहेत पण त्यांचे परिणाम कसे आहेत, संज्वलन रूप आहेत. त्यांच्यामध्ये कुठले कशाय आहेत आता, संज्वलन, क्रोधमान, मायालोभ, म्हणजे कशा अतिशय काय आहेत तर तिथं मंद आहेत, त्यामुळं तिथं शुभ भाव आहे त्यांना असं म्हटलं जातं. फक्त संघमुक्त झाल्यानंतर ते संघाची जबाबदारी गुरुवर येते. मग त्या गुरुनं त्या सगळ्या मुनींचा म्हणजे कसं विकल्प असतेच ना. हां बरोबर आहे. हां, हे सुद्धा विकल्प जे आहेत, समजा आता आचार्य आहेत आणि आचार्य सगळा संघ सांभाळत आहेत किंवा त्या सगळ्या संघाची जबाबदारी आचार्यांवर आहे. मग त्या संघासंबंधी जे काही त्यांचं अनुशासन असेल किंवा त्यांना प्रायश्चित्त देणं, त्यांचं काय कमी जास्त बघणं, कुणाचं चुकलं किंवा कुणाचं काय तप आहे, कुणी उपवास घेतलाय, कुणाला कुठलं प्रायश्चित्त द्यायचं, हे सगळे विकल्पसुद्धा 6व्या गुणस्थानात आहेत. त्याच्यासाठी सुद्धा ते 6व्याच्या खाली येत नाहीत किंवा म्हणजे येणारच नाहीत. म्हणजे आचार्य पदावर आहेत, फक्त हे सगळं त्यांना जबाबदारी आहे सगळ्या पूर्ण संघाला सांभाळण्याची, म्हणून त्यांना हे सगळं बघावं लागतं. पण ते सुद्धा काय आहे त्यांच्यासाठी शुभ आहे, अशुभ नाही. भले ते आपल्याला दिसत आहेत की दंड देत आहेत, एखाद्या मुनींना रागवत आहेत, खूप रागवत आहेत, पण तिथं अंतरंगामध्ये त्यांचे कसे आहेत तर मंदच आहेत किंवा तिथं त्यांना त्या शिष्याबद्दल द्वेष नाही आहे. तिथं त्या फक्त एवढा भाव आहे की ह्या शिष्यांनी ही सुधारणा केली पाहिजे किंवा ही चूक परत त्याच्याकडून नाही झाली पाहिजे. हे सगळं कुठं होतं आहे, 6व्या गुणस्थानामध्ये होतं आहे. म्हणजे आपल्याला कधी कधी खूप वाटतं ते खूप रागवत आहेत, खूप कडक आहेत, खूप असं दिसतंय बरं का आपल्याला, पण अंतरंगामधून ते कसे आहेत, नारळासारखे आहेत. वरून दिसताना कठीण वाटत आहेत आपल्याला. किंवा अजून एक उदाहरण बघायचं म्हटलं तर छोटं बाळ आहे किंवा छोटा मुलगा आहे आपल्याच घरामध्ये आणि त्यांनी काहीतरी चुकीची गोष्ट केली, मग आपण तिथं दरडावताना वरून तर आपण असं त्याला दिसतंय की बाबा आले मला रागवत आहेत किंवा किती रागवले, किती चिडलेत, रागात आहेत, असं दिसेल तिथं बघणाऱ्याला सुद्धा. पण अंतरंगातून काय विचार आहे, लहान आहे, चुकणारच, पण हे रागवणं गरजेचं आहे, त्याशिवाय तो कसा सुधारणार, हा भाव आहे. अंतरंगामध्ये त्या मुलाबद्दल द्वेष किंवा त्याच्याबद्दल तिटकारा नाही आहे, काय असंच आहे, मूर्खच आहे, असलाच आहे, असा भाव नाही आहे तिथं. पण दिसताना वरून कसं दिसतंय तसं आचार्य आहेत. आणि हे सगळं म्हणून जरी तिथं आपल्याला रागवताना दिसलेत तरी तिथं ते शुभामध्ये आहेत, अशुभामध्ये नाहीत किंवा शुद्धामध्ये पण नाहीत. शुद्धामध्ये कधी असतील, जेव्हा फक्त स्वतःच्या आत्म्यामध्येच असणार तेव्हा ते शुद्ध भाव झाला आणि ते 7वं गुणस्थान झालं. त्याच्यानंतर पुढचं हां जाप वेगळं आणि ध्यान वेगळं ना. हां जाप वेगळं आणि ध्यान वेगळं. हां बरोबर आहे, बरोबर. ज्यावेळेस जाप देतो ते कुठले गुणस्थान येत नसते का त्यावेळेला. जर मुनी असतील तर त्यांचं 6वं गुणस्थान, आणि आपण जर सम्यक दर्शन सहित असेल तर आपलं 5वं गुणस्थान. जर आपल्याला सम्यक दर्शन असेल तर तिथं 5वं गुणस्थान. आणि सम्यक दर्शन नाही पण आपण उपवास करतोय, आपण काहीतरी दान करतोय, आपण जाप देतोय, आपण पूजा करतोय, तर त्यावेळेस आपल्याला भद्र मिथ्या दृष्टी म्हटलं जाईल. गुणस्थान पहिलंच आहे कारण अजून सम्यक दर्शन प्राप्त नाही आहे, पण सम्यक दर्शन प्राप्तीचा उद्देश ठेवून आपण ह्या सगळ्या क्रिया करतोय, तर त्या जीवाला भद्र मिथ्यादृष्टी म्हटलंय किंवा सम्यक दर्शन सन्मुख मिथ्यादृष्टी असं त्याला म्हटलेलं आहे. सम्यक दर्शनाला प्राप्त करण्यासाठी जो सन्मुख झालेला आहे. सन्मुख म्हणजे काय, सम्यक दर्शन करणं त्याच्याकडे तोंड आहे. म्हणजे आता आपण घरातून बाहेर पडलोय, घराला कुलूप लावलंय आणि दाराला आता उतरून चाललोय पायऱ्या, पण आहोत अजून कुठं, आपण आपल्या दारातच आहे आणि आपल्याला जायचं आहे कुठं. कुलूप कशासाठी लावलंय, मी आता शिखरजीला चालले म्हणून कुलूप लावलंय आणि मग पायऱ्या उतरतोय म्हणजे आपल्या दरवाजाकडे तर पाठ आहे तर आपण आपल्या दारात, तोंड कुठे आहे आता, शिखरजीला जायचं आहे म्हणून त्या दिशेला तोंड आहे. मग त्याला म्हटलंय सन्मुख झाला. अजून तो जीव तर आहे तिथंच आहे, पुढं गेलेला नाही आहे. शिखरजीमध्ये जायला तर खूप वेळ लागणार आहे, अजून 2-4 दिवस लागणार आहेत, पण अजून दारात जरी असला तो जीव तरी पण आता त्याचं तोंड कुठं आहे, शिखरजीकडं आहे. मग त्या अपेक्षेने काय म्हटलंय तिथं, शिखरजीला तो सन्मुख झाला.
कुठे आहे तर शिखरजीकडे निघालाय, आहे कुठं आपल्या दारातच आहे, अजून पायऱ्यावरच आहे. तसं अजून सम्यक दर्शन प्राप्त झाले नाही आहे, पण क्रिया करतोय कशासाठी किंवा भाव काय आहे त्या क्रिया करताना की मला सम्यक दर्शन प्राप्त करायचे. म्हणून त्या जीवाला भद्र मिथ्यादृष्टी, भद्र म्हणजे काय, ज्याचे परिणाम आता उज्ज्वल झालेले आहेत, सम्यक दर्शन प्राप्तीचे ज्याचे उपाय आहेत त्याचे अशा परिणामांना भद्र परिणामी म्हटले. समंत भद्र नाव महाराजांचं आहे, तर त्यांना ते नाव सार्थ का म्हटलेलं आहे. समंत म्हणजे चारी बाजूनी किंवा सगळ्या बाजूंनी ज्यांचे परिणाम भद्र आहेत, भद्र म्हणजे उत्कृष्ट परिणाम आहेत, तर अशा उत्कृष्ट परिणाम असणाऱ्या त्या जीवाला समंत भद्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे असं त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. तसं आपण जरी आत्ता जाप देतोय किंवा कुठल्याही क्रिया करतोय, पण सम्यक दर्शन जोपर्यंत नाही तोपर्यंत आपल्याला सम्यक दर्शनासाठी सन्मुख झालेला जीव तरी म्हटलं जाईल किंवा भद्र मिथ्यादृष्टी असं तरी म्हटलं जाईल. पण जाप देणे ही क्रिया मात्र शुभाचीच आहे. म्हणजे जाप देतोय म्हणजे आपण आत्म्याला जाणतोय असं नाही. तेव्हा आपण काय करतोय म्हणजे भगवंतांचं नामस्मरण किंवा त्यांचं जे काही कुणाचे जाप देतोय त्यांचं आपण तिथं भक्ती करतोय असं. पुढचा पॉइंट आहे शुभ भाव ज्ञानी और अज्ञानी दोनों को होता है, किंतु अज्ञानी जीव ऐसा मानता है कि उससे धर्म होगा. म्हणजे काय सांगितलंय पहिल्यांदा तर शुभभाव दोन्ही जीवांना होणार. कुणाला, जो ज्ञानी आहे, सम्यक दृष्टी आहे किंवा सम्यक दर्शन सम्मुख आहे त्याला पण शुभभाव होणार, आणि जो मिथ्यादृष्टी आहे म्हणजे ज्याला अजून धर्मच समजलेला नाही किंवा सम्यक दर्शन कशाला म्हणतात हेच माहीत नाही, अशा जीवाला पण तिथं शुभभाव होऊ शकतो. पण दोन्हीमध्ये काय फरक आहे ते सांगितले. अज्ञानी जीव ऐसा मानता है की उससे धर्म होगा. फरक लक्षात येतोय का. उससे धर्म होगा म्हणजे आता धर्म शब्दाचा अर्थ पहिल्यांदा सुरुवातीला घेतला आपण. धर्म म्हणजे काय, शुद्ध भाव किंवा जसं आहे तसं स्वरूप प्राप्त होणं त्याला धर्म म्हटलेला आहे. शुभ क्रियांना उपचाराने धर्म म्हटलं तरी सुद्धा तो खरा धर्म नाही. ह्या वाक्यावरून लक्षात येते का. अज्ञानी जीव ऐसे मानता है उससे धर्म होगा, अर्थात वह शुभ भाव रूप व्यवहार करते करते भविष्य में धर्म होगा ऐसा मानता है. भविष्यामध्ये धर्म होणार म्हणजे काय, भविष्यामध्ये मी मोक्षाला जाणार, भविष्यामध्ये माझ्या कर्माचा नाश होणार, असं कशाच्या द्वारे मानतोय तो, ह्या सगळ्या शुभाच्या द्वारे. काय मानतोय तो, माझ्या कर्माची निर्जरा होणार किंवा मला मोक्ष मिळणार, ही मान्यता कुणाची आहे, अज्ञानी जीवाची. म्हणजे ज्याला अजून धर्माची व्याख्या किंवा सम्यक दर्शन स्वतःच्या जीवाचं स्वरूप माहीत नाही तर त्याच्याकडून असे भाव होतात. किंतु ज्ञानियों को वह शुभ भाव वह हेय बुद्धि होने से उससे शुभ भाव से धर्म होगा ऐसा वे कभी नहीं मानते. काय म्हटले, मुख्यतेने सगळ्यात शुभभाव कुणाकडून होतो तर सम्यक दृष्टी जीवांकडून किंवा जे मोक्षमार्गी आहेत त्यांच्याकडून उत्कृष्ट शुभभाव होतोय. पण त्या उत्कृष्ट शुभभाव होत असताना सुद्धा त्या शुभभावाला ते काय म्हणतायत, हेय मानतायत. ज्ञानियों को वह शुभ भाव हेय लगता है. हेय वाटतोय म्हणजे काय, शुभभाव हे माझं ध्येय नाही आहे, शुभभावाचा तिरस्कार नाही आहे, पण मला शुभातून शुद्धात जायचे, हा तिथं काय आहे त्यांचा मुख्यतेने भाव आहे. त्यामुळे ते काय म्हणतायत की शुभभावाला किंवा शुभभावाने धर्म होतो असं ते कधीही मानत नाहीत. ऐसा वे कभी नाही मानते. लक्षात येते का फरक. आणि असं म्हणत असताना पण उत्कृष्टतेने शुभभाव त्यांच्याकडूनच होतो. का होतो, कारण त्यांना शुद्धात जायचे, आणि शुद्धात जायचे म्हणजे उत्कृष्ट परिणाम त्यांचे असणार आहेत. कुणाचे, ज्यांना शुद्धामध्ये जायचे किंवा ज्यांना आत्म्यामध्ये रममाण व्हायचे तर त्यांच्याकडूनच मुख्यतेने असे शुभभाव होतात. ज्याला ते काय समजतात, हेय समजतात. करताना तर अवलंबन त्याचं घेणार, पण अवलंबन घेत असताना कधी एकदा हे सोडून मला माझ्या घरात पोचायचे. रस्त्यावर आहेत, धडपड कशाची आहे, रस्त्यावरून घरात जायचे, पण घरात जाण्यासाठी अगोदर अंगणात येण्याची धडपड आहे. कळतंय का. अंगणात येण्यासाठी तो जीव खूप धडपडणार कारण रस्त्यावर खूप त्रास आहे, आणि मग अंगणात आल्यानंतर सुद्धा धडपड ती पुढं चालू राहणार आहे. कुठली धडपड चालू राहणार आहे, आत्तापर्यंत अंगणात यायची होती, आता त्याचं धडपडीचं रूपांतर कुठं आहे, आता मला
म्हणजे अगोदर पण डायरेक्ट तिथं जायचीच धडपड होती, पण मध्ये हा रस्ता मध्ये अंगण असल्यामुळं तिथं यावं लागलेलं आहे. तिथं यायचा म्हणून आलेले नाही आहेत, पण आत जाण्यासाठी तिथं येणं गरजेचं आहे, त्यामुळं तिथं ते आलेले आहेत. पण ते माझं ध्येय नाही हे त्यांना काय आहे, पक्का त्यांचा विश्वास आहे किंवा पक्क त्यांचं तसं श्रद्धान आहे. पूर्ण वितराग दशा प्रकट न हो वहातक पद अनुसार शुभभाव आये बिना नहीं रहते. करावे लागत नाहीत, सहज होतात त्यांच्याकडनं. आणि कसे होतात? उत्कृष्ट होतात. काय आहे आता आपल्याकडे, आपल्याला म्हणजे धन आहे आपल्याकडं किंवा दान द्यायचे आपल्याकडे भाव आहेत, मग हे सगळं दान वगैरे द्यायचे भाव आहेत आणि आपल्याला सम्यक दर्शन काय आहे किंवा तिथं स्वपरभेद विज्ञान आहे. मग अशा वेळेस दान देताना दान देण्याची क्रिया आपल्याकडनं कशी होणार? अतिशय उत्कृष्ट भावाने होणार. एकतर त्या परिग्रहाबद्दल तिथं मोह नाही आहे, त्याच्यातून काही मिळावं ही अपेक्षा नाही आहे. आणि अशा वेळेस दान देताना मग ते जे भाव किंवा ज्या पद्धतीने ज्या परिणामांनी ते दान दिलं जाईल तर ते कसं असेल? उत्कृष्ट परिणामाद्वारे दिले गेलेलं ते दान असणार आहे. म्हणून इथं सांगितलं की असे उत्कृष्ट भाव ज्ञानीलाच होतात की ज्याला शुद्धामध्ये जाण्याची धडपड आहे किंवा तिथं त्या शुभभावापासून तिथं कुठला संसाराची किंवा कुठल्याही सुखाची तिथं अपेक्षा नाही. म्हणून तिथं सांगितलं की म्हणून असे शुभभाव तिथं मला करावे लागत नाहीत, तर काय होतात? ॲटोमॅटिक केले जातात. काय होतात? ॲटोमॅटिक आपल्याकडून केले जातात. तिथं करण्यासाठी पुरुषार्थ करावा लागत नाही की मला असे शुभभाव व्हावेत, मला असं दान देताना असे माझे परिणाम व्हावेत, असं होणार नाही. ॲटोमॅटिक तिथं दान द्यायचे भाव होणार आणि ते दान देताना पण इतकी सहजता असणार की तिथं मी दान देतोय हा कर्ताभावसुद्धा तिथं असणार नाही. तिथं कसं असणार? मी फक्त त्या क्रियेला जाणणारा आहे. म्हणजे ते दान देणारा म्हणजे मी माझ्याकडं किती आहे आणि मी किती देतोय, मी किती मोठा आहे हा तर विषय लांब राहिला, पण मी फक्त त्या देण्याच्या क्रियेला जाणणारा आहे. एवढं तिथं काय आहे तर फक्त असा जाणण्याचा भाव आहे. मग काय सांगितलंय? उस भाव को धर्म पूर्ण वितराग दशा प्रकट न हो वहातक पद अनुसार म्हणजे काय? आपण ज्या भूमिकेत आहोत तर त्या भूमिकेनुसार आपल्याला तिथं परिणाम होणार. आता आपण श्रावक अवस्थेमध्ये आहोत, आपल्याला कोणी साधर्मी दिसला की असा साधर्मी आहे की ज्याला काहीतरी अडचण आहे किंवा ज्याला काहीतरी गरज आहे आणि ती गोष्ट आपल्याकडे, मग ती गोष्ट आपण देताना विचार करणार का आपल्याकडनं ॲटोमॅटिक दिली जाणार? काय होणार? ॲटोमॅटिक तिथं गरज आहे ना, मला गरज असली त्यावेळेस तरीसुद्धा माझ्यापेक्षा जास्त तिथं गरज आहे असा विचार करून आपण काय करणार? पहिल्यांदा तिथं त्या साधर्मीला ती मदत आपल्याकडून सहज केली जाणार. तिथं करायची असे भाव पण येणार नाहीत, केलं गेलं असं होऊन जाणार. किंवा आता मुनी आहेत, एखाद्या जीवाला दुःखी कष्टी बघून ते काय करतात? तिथं त्यांना राहवत नाही आणि मग तिथं ते काय करतात? उपदेश देतात. मग तिथं त्यांना उपदेश मला द्यायचा आहे किंवा माझ्या भूमिकेमध्ये उपदेश देणं हे माझं कर्तव्य आहे हा भाव नाही आहे, पण समोरच्या जीवाला दुःखी बघून किंवा त्यांचं संसारावस्थेमधली ती अवस्था त्यांना बघून त्यांना काय होतं आहे? करुणाबुद्धी होते आणि त्या करुणाबुद्धीच्या द्वारे त्यांच्याकडून काय होतं आहे? हा उपदेश दिला जातो आहे. उपदेश दिला जातो आहे म्हणजे ज्ञानदान होते की नाही त्यांच्याकडनं, आणि ते कसं आहे? मग सहज आहे आणि ते त्यांच्या भूमिकेनुसार त्यांच्याकडून सहज केलं जातं. म्हणून सांगितले की पद अनुसार शुभ भाव आये बिना नहीं रहते, किंतु उस भाव को धर्म नहीं मानना चाहिए. परंतु काय सांगितलंय? जरी असे शुभभाव आले तरी त्याच्यामुळं मला धर्म झाला, त्याच्यामुळं माझ्या कर्माची निर्जरा झाली असं मानलं नाही पाहिजे. न ऐसा मानना चाहिए की उससे क्रमशः धर्म होगा. किंवा असं पण नाही मानलं पाहिजे की मी आता केलं म्हणजे पुढं जाऊन मला मोक्ष मिळणार आहे, जरी आत्ता मला मोक्ष नाही मिळाला तरी ह्या क्रिया केल्यानंतर काही काळानंतर मला हळूहळू मोक्ष मिळेल, असं सुद्धा तिथं आपल्याला नाही वाटलं पाहिजे. क्योंकि वह विकार होने से अनंत वितराग देवों ने उसे बंधन का ही कारण कहा है. काय सांगितलंय? म्हणजे हा शुभ भावाला सुद्धा इथं काय शब्द आलाय? विकार होणे से. विकार कशाला म्हणतो? वाईट गोष्ट आपल्या मनामध्ये जर एखादे काहीतरी असे भाव चुकीचे आले मनामध्ये, आपण काय म्हणतो? विकार उत्पन्न झाले.
कसल्या विकारी आहे मी, किती माझ्या मनामध्ये वाईट विचार येतात. म्हणजे अशा विचारांना, म्हणजे वाईट विचारांना तर आपण म्हणतोच तिथं विकार, पण इथं काय म्हटलंय, शुभ भावाला सुद्धा विकार म्हटलंय. का विकार म्हटलंय? बंधन काही कारण आहे, हे सुद्धा काय आहे, शुभभाव जरी असले तरी शेवटी आपल्याला कर्मबंधाला कारण आहेत, आणि कर्म आहे तोपर्यंत तो संसारामध्ये आपल्याला ते कर्म फिरवणार, म्हणून तिथं त्याला विकार म्हटलंय. कुणी म्हटलंय? अनंत वीतरागी देवोने. वीतरागी देवोने म्हणजे सगळे जे कोणी आजपर्यंत अरिहंत तीर्थंकर वगैरे होऊन गेले, तर त्या सगळ्यांनी काय केलेलं आहे, ह्या शुभभावाला सुद्धा विकार आणि बंधनाचं कारण असं म्हटलेलं आहे. प्रत्येक वस्तू द्रव्य गुण पर्याय से स्वतंत्र है. आता हे वस्तू स्वातंत्र्य सांगितलं आहे. जेवढी द्रव्य ह्या जगामध्ये आहेत, ह्या विश्वामध्ये आहेत, तर ते प्रत्येक द्रव्य कसं आहे, त्याचं द्रव्य गुण आणि पर्याय ह्या रूपाने ते स्वतंत्र आहे. एक वस्तू दुसरी वस्तू का कुछ नहीं कर सकता. काय सांगितलंय? एक वस्तू दुसरी वस्तू का कुछ नहीं कर सकती. आता वस्तू म्हणजे सगळे द्रव्य घ्यायचे ह्याच्यामध्ये, वस्तू, पदार्थ, द्रव्य हे सगळं काय आहे, तर समानार्थी शब्द आहेत. मग इथं जरी वस्तू म्हटलं तरी आपण जीवमध्ये पण, म्हणजे वस्तू म्हणजे जीव पण येणार, पुद्गल पण येणार, धर्म पण येणार, असे सगळे द्रव्य त्याच्यामध्ये येणार. आणि काय सांगितलंय महत्त्वाचा सिद्धांत, एक वस्तू म्हणजे एक द्रव्य दुसरे द्रव्य का कुछ नहीं कर सकती. लक्षात येते का? म्हणजे एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काहीही करू शकत नाही. एक द्रव्य म्हणजे कुठलंही असेल, मग ते जीव असेल, पुद्गल असेल, धर्म अधर्म, आकाश काल, कुठलंही द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काहीही करू शकत नाही. पण आपल्याला कुठं लावायचं मुख्यतेने? जिथं आपण अडकलोय. आपण कुठं अडकलोय? आपलं घर, आपला संसार, किंवा आपलं मुख्यतेने शरीर. शरीरामध्ये आपण काय अडकलोय, तर ह्या शरीराचं मी करणारा, किंवा असं केलं तर मला सुख लागणार. मग हे जी आपली मान्यता आहे, तर ते काय आहे, परद्रव्याकडून आपण सुखाची अपेक्षा करतोय, किंवा परद्रव्यातून आपण सुख मिळतंय असं आपण मानतोय. मग ही मान्यता इथं खोडून काढली आहे. काय सांगितलंय? एक द्रव्य दुसरे द्रव्य का कुछ नहीं कर सकता, किंवा एक वस्तू दूसरे वस्तू का कुछ नहीं कर सकती. परिणमित नहीं कर सकती. परिणमित म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा सुद्धा बदल आपण करू शकत नाही. ज्या वेळेस त्या द्रव्याचं जसं परिणमन होणार असेल तसं परिणमन त्या द्रव्याचं त्या वेळेला नियमाने होणार आहे, त्याला कोणीही थांबवू शकणार नाही. आता जेवढे केस पांढरे झालेत ना, तेवढेच राहिले पाहिजेत असा प्रयत्न आपण करू शकतो का? त्याच्यामध्ये थोडासुद्धा बदल नाही झाला पाहिजे. कमीत कमी आहेत आत्ता ना, ठीक आहे, आता झालेत, इथून पुढे आपण त्याला पांढरे आहेत ना, जेवढे झालेत त्याच्यापेक्षा जास्त पांढरे होऊ द्यायचे नाहीत. कोण प्रयत्न करू शकतंय असं? आपलेच केस आहेत की. आपण त्या शरीराला लहानपणापासून खाऊ पिऊ घातले, त्या केसांची काळजी घेतली, त्याच्यासाठी पाप काय काय केलेत, कसले कसले शॅम्पू वापरलेत, कसले साबण, काय काय त्याच्यासाठी आपण केमिकल वापरलेत. पार्लरमध्ये गेल्यानंतर काय काय केलं जातं, कंडिशनर, हे ते सगळं. मग हे सगळं कशासाठी केलं आहे आपण? त्या केसासाठी केलं आहे. मग त्याच्यामध्ये आपण आता थांबू शकतोय का पांढरं होण्यापासून? तर सुरेखाबुंनी व्हिडिओ पाठवला आहे, पाहिलं का ग्रुपवरचा? खूप छान व्हिडिओ आहे. म्हणजे त्या जैन धर्माचं तत्त्व जर आपण पाळलं तर ह्या सगळ्या पापापासून आपण, किंवा ह्या सगळ्या रोगापासून आपण आपोआप दूर होऊ शकतोय. पाहिला का सगळ्यांनी? नसेल पाहिला तर नक्की पहा. कॅन्सरची कारणं तिने त्याच्यामध्ये दिली आहेत. पण ते सगळं म्हणजे बघत असताना मला असं वाटलं की आपल्या धर्मामध्ये किती योग्य सांगितले. शुद्ध पद्धतीने जे काय असेल ते वापरायचं. हां, खूप छान आहे. हां, म्हणजे आपण आपली दुःख स्वतः ओढवून घेतलेली आहेत. मग आता आपण काय म्हणतो, कॅन्सर झाला, पण कॅन्सरला बोलवलंय कुणी? आपण असं वागणं, किंवा आपण असल्या गोष्टींचा आधार घेतलाय, ह्या गोष्टी आपण स्वतःसाठी वापरल्यात. कशासाठी? हे शरीर छान राहावं म्हणून. म्हणजे हे शरीर छान राहावं म्हणून त्या शरीरालाच आपण काय केले, धोक्यात आणले. कॅन्सर कुठं होणार आहे? शरीरामध्येच होणार आहे. मग कॅन्सर होण्यासाठी आपण त्या शरीरालाच अशा वस्तू पुरवल्यात ना. कुणी पुरवल्यात? कळतंय का? म्हणजेच काय, तर जैन धर्मामध्ये जी तत्त्व सांगितली आहेत किती योग्य आहेत हेच पटतं हे सगळं असलं बघितल्यानंतर. म्हणून सांगितले की किती जरी ह्या शरीरासाठी आपण प्रयत्न केले तरी त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही, त्याचं परिणमन आपण थांबवू शकत नाही. मला म्हातारं नाही व्हायचं असं किती जरी प्रत्येकाला वाटतं की नाही,
लहानपणी आपण किती छान होतो, तरुणपणी आपण किती छान होतो किंवा किती छान आहोत, हीच अवस्था अशीच राहावी असं किती जरी वाटलं तरी ती अवस्था आपण टिकवून ठेवण्यासाठी समर्थ आहोत का, विचार करायचा आहे. आत्ता आहे त्या अवस्थेला आपण अगदी आहे तसं राहायचं म्हटलं तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये एक काडी मात्रसुद्धा त्याला थांबवण्यामध्ये प्रयत्न करू शकत नाही. म्हणून सांगितले की एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काहीही करू शकत नाही, परिणमन करू शकत नाही, प्रेरणा नहीं दे सकती, प्रभाव असर मदद या उपकार नहीं कर सकती. म्हणजे किती प्रकाराने त्यांनी आपल्याला सांगितलंय, बिंबवतायत आपल्यावर. लक्षात येते का सगळ्यांच्या? एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काही करू शकत नाही, त्याच्यासाठी काय सांगितलं त्यांनी, त्याचं परिणमन करू शकत नाही, त्याचं परिणमन असं करा तसं करा असं करू नका अशी प्रेरणासुद्धा आपण देऊ शकत नाही, त्याच्यावर आपला प्रभाव पडू शकत नाही, त्याच्यासाठी आपण काही मदत करू शकत नाही. एखाद्या जीवाला खूप त्रास होतोय, त्याची थोडीशी वेदना आपण घेऊ शकतो का, त्याचा थोडा त्रास कमी व्हावा असे भाव आपल्याला असतात, पण आपण त्याचे जे काही वेदना रोग असेल किंवा जो काही त्रास असेल आपण आपल्यामध्ये घेऊ शकतो का. म्हणजेच तिथं काय सांगितलं आहे, आपण मदत करू शकत नाही, आपण त्याच्यावर उपकार करू शकत नाही, लाभ हानी नाही करू शकत, मार जिला नहीं सकती, लाभ हानि नहीं कर सकती, मार जिला नहीं सकती, सुख दुख नहीं दे सकती, ऐसी प्रत्येक द्रव्य पर्याय की स्वतंत्रता अनंत ज्ञानियों ने पुकार पुकार कर कही है. म्हणजे आचार्य आपल्याला असं किती ओरडून किंवा किती तळमळीने, ओरडून म्हणण्यापेक्षा असं कळकळीने सांगतायत, बाबा एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काही करू शकत नाही, ना ते आपल्याला जगू शकतंय, ना ते आपल्याला मारू शकतंय, ना आपल्यासाठी ते काय फायदा करू शकतंय, ना ते आपलं काही नुकसान करू शकतंय, ना आपल्याला सुख देऊ शकतंय ना दुःख देऊ शकतंय. म्हणून प्रत्येक द्रव्याची स्वतंत्रता समजून घ्यायला पाहिजे असं आपल्याला ह्या आचार्यांनी कसं सांगितलंय, पुकार पुकार के कहा आहे असं सांगतायत. किंवा ही द्रव्य पर्यायसुद्धा सांगते, प्रत्येक द्रव्यसुद्धा सांगते मी दुसऱ्याचं काही करू शकत नाही, तुम्ही माझं काही करू शकत नाही. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला हे शरीर सांगतंय की नाही, आपण त्याच्यासाठी प्रयत्न करून सुद्धा त्याचं परिणमन ॲटोमॅटिक होते. म्हणजेच ते काय सांगतंय की बाबा मी तुझ्या इच्छेप्रमाणे परिणमन करू शकणार नाही, किंवा तुझी इच्छा आहे मी तरुण राहावं पण मी राहू शकणार नाही, कारण मी स्वतंत्र आहे, माझं परिणमन माझ्या अधीन आहे. जिन मत में तो ऐसी परिपाटी है कि पहले निश्चय सम्यक्त्व होता है, फिर व्रत निश्चय सम्यक्त्व तो विपरीत अभिप्राय रहित जीवादी तत्वार्थ श्रद्धान है. काय सांगितलंय, जिनमतामध्ये म्हणजे ह्या सगळ्या जिनधर्मामध्ये अशी परिपाटी म्हणजे काय, व्यवस्था किंवा एक पद्धत अशी आहे की अगोदर तर सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार आणि नंतर व्रत नियम संयम जे काही असेल त्याला व्रत नियम संयम असं तिथं त्याला नाव मिळणार. तोपर्यंतच्या क्रियांना व्रत नियम संयम हे नाव मिळणार नाही. आणि निश्चय सम्यक्त्व कशाला म्हटलंय, विपरीत अभिप्राय रहित. विपरीत म्हणजे चुकीचा किंवा खोटा असं जो काही अभिप्राय किंवा मत, आपलं श्रद्धा जे काय आहे तर त्याच्यानी रहित असं जे 7 तत्वांबद्दल, देवशास्त्र गुरूंबद्दल, आपल्या स्वतःच्या आत्मस्वरूपाबद्दल जे पक्क श्रद्धान आहे तर तेच काय आहे, निश्चय सम्यक्त्व आहे. इसलिए ऐसा यथार्थ श्रद्धान करके सम्यक दृष्टि होना चाहिए. प्रथम गुणस्थान में जिज्ञासु जीवों को ज्ञानी पुरुषों के धर्मोपदेश का श्रवण, उनका निरंतर समागम, सत्शास्त्र का अभ्यास, पठन मनन, देव पूजा, देव दर्शन, पूजा, भक्ति, दानादि शुभ भाव होते हैं. किंतु पहले गुणस्थान में सच्चे व्रत तपादि नहीं होते. लक्षात येते का, प्रथम गुणस्थान जिज्ञासू जे जीव आहेत, जिज्ञासू म्हणजे काय, ज्यांना सम्यक दर्शन प्राप्त करण्याची जिज्ञासा आहे, इच्छा आहे, किंवा जे मोक्षमार्गस्थ होण्यासाठी इच्छुक आहेत, अशा जीवांनी, असे जीव काय करतात किंवा अशा जीवांनी काय करायला पाहिजे तर जिज्ञासू जीवों को ज्ञानी पुरुषों के धर्मोपदेश का श्रवण, म्हणजे पहिल्यांदा तर धर्माचा उपदेश ऐकण्यासाठी, निरंतर अशा ज्ञानी जीवांच्या समागमामध्ये राहण्यासाठी म्हणजे त्यांच्या सत्संगामध्ये राहण्यासाठी, सत्शास्त्र का अभ्यास करण्यासाठी. सत्शास्त्र म्हणजे जे खरे शास्त्र आहेत, हे खरे शास्त्रसुद्धा काय केलं पाहिजे,
तपासून किंवा परीक्षा करून हे शास्त्र आपण घेतले पाहिजेत. अशा ह्यांचंच पठन, मनन, देवपूजा, देवदर्शन, भक्ती, दान आदी शुभभाव अशा जीवांकडून केले जातात. कुणाकडून? मग अशा आपण बघितलं ना, जो भद्रमिथ्या दृष्टी आहे, म्हणजे जो कसा आहे तर सम्यक दर्शन प्राप्त करण्याकडे जो सन्मुख झालेला आहे, अशा जीवांकडून ह्या सगळ्या गोष्टी काय होतात? सहज होतात. ते सतत प्रयत्न काय करतात? मला सतत ऐकायला पाहिजे, मला सतत काहीतरी वाचायचं आहे, मला काहीतरी चिंतन करायचं आहे, माझा अजिबात वेळ जास्त पापामध्ये मला घालवायचं नाही आहे, मला ज्या क्रिया कराव्या लागतात, संसार करावा लागतोय, तर ते करणं म्हणजे काय आहे? माझ्यासाठी एक शिक्षा आहे किंवा नाविलाज म्हणून मला हे करायला लागते. आता जबाबदारी आहे, केलंच पाहिजे. पण तिथं करताना काय आहे? त्याच्यामध्ये करायचे म्हणून केलं जातं आहे, नाविलाज म्हणून केलं जातं आहे. तिथं त्याच्यामध्ये आनंद किंवा ते करणंच हे माझं सर्वस्व अशी तिथं भावना नाही आहे. हां, मग काय सांगितलं आहे की म्हणून सांगितले की पहिल्या गुणस्थानामध्ये जरी आपल्याला नियम संयम पाळताना दिसतोय, पण त्यांना खरं व्रत असं म्हटलं जात नाही. मग ज्याला सम्यक दर्शन प्राप्त करायचं आहे किंवा ज्याला मोक्ष मार्गस्थ व्हायचं आहे, तर त्या जीवांची जास्तीत जास्त धडपड काय आहे? तर ह्या शुभामध्ये राहण्यासाठी तो धडपड करतोय, शुभामध्ये राहण्यासाठी धडपड करतोय. पण असं करत असताना पण ह्या शुभक्रियांना तो धर्म मानत नाही किंवा ह्या शुभक्रियांमुळे मला मोक्ष मिळणार आहे, मला कर्मनिर्जरा माझी होणार आहे, असं तो बिलकुल मानत नाही. उलट तो काय जाणतोय? ह्या शुभक्रियासुद्धा मला ह्या संसारामध्येच अडकवणाऱ्या आहेत. आता एक उदाहरण सांगते की सचिन जैन म्हणून एक पंडित आहेत. आता सध्या ते गजपनमध्ये आहेत. समजा कोणी गजपनला गेलं तर नक्की त्यांना भेटून या, आवर्जून सांगते. तर त्यांचं एक प्रवचन ऐकताना त्यांनी सांगितले की जेव्हा ते अजून नुकतेच धर्म करायला लागले होते किंवा धर्माचं त्यांना ओढ निर्माण झाली होती, पण अजून ते घरामध्ये राहत होते किंवा धंदा वगैरे जे काय आहे तो त्यांचं ते बघत होते. मग ते धंदा बघत असताना त्यांना काही काम करावं लागत नव्हतं, फक्त नोकर चाकर काय करतायत किंवा ते व्यवस्थित करतायत का, एवढं त्यांना काय तिथं बघायचं होतं. पण तिथं गेल्यानंतर सुद्धा ते काय करायचे तर त्यांचं वाचन चालू असायचं. त्यांनी सांगितलं 14 तास मी अध्ययन केले. अध्ययन म्हणजे वाचन, सतत वाचत राहायचं. एक ग्रंथ झाला की दुसरा किंवा त्याच ग्रंथाचं परत रिपीट वाचणं, असं सतत ते करत राहायचे. आणि मग ते जिथं त्यांचा धंदा व्यवसायाचं काय असेल तिथं जाऊन पण ते काय करायचे? वाचन करायचे. मग त्यांचे वडील काय करायचे? मग आता त्यांचं लक्ष काय आहे? वाचण्यात आहे म्हणल्यावर कामगार नीट काम करणार का? मग तिथं काहीतरी नुकसान, तिथं काहीतरी पैसे कमी घेतले किंवा जास्त दिले किंवा काही अफरातफर झाली, असे सगळे प्रकार व्हायचे. मग त्यावेळेस वडील त्यांना रागवायचे की तू सतत वाचत बसतोय, धंद्यात तुझं बिलकुल लक्ष नाही आहे, तिथं किती नुकसान होतं हे कळतंय का तुला? असं कोण रागवायचे? त्यांचे वडील त्यांना रागवायचे. मग त्यावेळेस ते काय म्हणायचे वडिलांना? काय म्हणत असतील? माझं यामध्ये माझं किती नुकसान होतं असं म्हणत असते. हां, तर हे ते काय म्हणायचे की बाहेर 1500चं नुकसान होत असेल, पण मी जर ते नुकसान वाचवण्यासाठी तिकडं लक्ष दिलं तर इथं न वाचल्यामुळं माझं किती नुकसान होईल, ते नुकसान माझ्यासाठी खूप आहे, असं ते म्हणत होते. म्हणजे आता ह्या ज्ञानी किंवा सम्यकदृष्टी जीव तिथं असं म्हणतोय का की शुभभाव केलाच पाहिजे? तो शुभभाव करण्यामध्ये त्यांना ॲटोमॅटिक त्यांच्याकडनं तो भाव होतोय किंवा ॲटोमॅटिक त्यांच्याकडनं त्या शुभाचा आश्रय घेतला जातोय. पण मानतोय काय आतमध्ये की मला माझ्या आत्म्याची प्राप्ती करून घ्यायची, मला कर्माची निर्जरा करायची, मला काय करायचंय? मोक्ष हे माझं ध्येय आहे, तिथं मला पोहोचायचंय. आणि ते पोहोचण्यासाठी ते जास्तीत जास्त वेळ कुठं घालवत आहेत? ॲटोमॅटिकली मुद्दाम करावं लागतंय का त्यांना? तिथं धंदा करत असताना बस तिथं काय चाललंय तिकडे लक्ष द्यावं असे सुद्धा त्यांना भाव होत नाही आहेत. जाणीवपूर्वक नाही, ॲटोमॅटिक त्यांचं लक्ष त्या पुस्तकात आहे. म्हणजे असं आपल्याला पण हे असं काहीतरी ऐकलं ना प्रेरणा मिळते. म्हणजे मला तर ते फार छान वाटलं त्यांचं ऐकून की म्हटलं कसले त्यांचे भाव असतील. आपल्याला 1 तासभर वाचायला बसलं की असं वाटतं बापरे कंटाळा आलाय, आता दुसरं काहीतरी करू, किती वाचायचंय. 14 तास ते कसं वाचत असतील? त्यांच्या आईशी आम्ही बोललो होतो गेल्यानंतर. त्यांची आई म्हटली आम्ही रात्री कधीतरी बाथरूमला उठायचो, हा मुलगा काय करतोय? अभ्यास वाचतोय शास्त्र. मग परत आम्ही जाऊन झोपायचो. परत थोड्या वेळाने कधी उठून आलो, हा वाचतोय, म्हणजे हा झोपतोय की नाही? आम्ही त्याला किती म्हणायचो अरे झोप, पण तो असं त्या पुस्तकातच डोकं घातलेलं. म्हणजे कोण आलंय, कोण बोलतंय, इकडं पण त्याचं लक्ष नाही. म्हणजे असं जेव्हा माणूस पेटून उठतो ना,
तेव्हा तिथं काय म्हटलंय, खरा मोक्ष मार्ग सुरू झाला. म्हणजे आपण अजून खूप माग आहे म्हणून मी सांगते, बाकी काय मला कुणाला काही कमी नाही म्हणायचं. पण असं दुसऱ्याशी जेव्हा तुलना केली जाते आपली स्वतःकडून, तेव्हा आपल्याला कळतं की आपण कुठं आहोत आणि आपल्याला अजून किती पुढं जायचंय हे पण तिथं आपल्याला लक्षात येतं. मोठ्या अम्मांनी एकदा ती गोष्ट सांगितलेली बघ. जरी आज म्हणजे संसारातल्या लोकांना जरी धर्म करायचा आहे, धर्म करायला बसले तरी अडचणी किती हो. असतात. एक बाई बसती स्वाध्याय करायला आणि ती वंदो श्री हरिहंत म्हणते, तेवढ्यात तिला नवरा येतो, विचारतो चावी कुठे, तर ती म्हणते चावी पडी वाहत तुरंत. मग कसं तिचं लक्ष पण नाही लागत, तसं होऊन जातं. हे खरं धर्म काय ज्ञानीचं लक्षण नाहीये. म्हणजे त्याचं लक्ष बाहेरच आहे, कोण काय म्हणते, कोण काय विचारते, आणि त्या बाहेरच्या गोष्टीत इतकं तल्लीन आहे की तिथं त्या पदामध्ये सुद्धा तिथं त्यांनी ते चावी पडी वहा तुरंत, वंदो श्री अरिहंत चावी पडी वहा तुरंत. म्हणजे किती. अजून एक गोष्ट सांगायची अम्मा, की एक आजीबाई असते आणि रोज मंदिरात जाते, रोज दर्शन पाठ करत म्हणत असते. असं फेऱ्या घालतो ना आपण मंदिरला, किंवा असं मूर्तीच्या भोवती 3 फेऱ्या घालतो, तसं ती रोज फेऱ्या घालत असताना दर्शन पाठ म्हणायची. आणि मग काय केलं, एक दिवस त्यांचे नातू वगैरे खूप आग्रह करतात, मा चल आज नाटक आले, खूप छान आहे, खूप छान आहे. ती नको नको म्हणत असती, पण ती नातवांच्या पुढं तिचं काही चालत नाही. आणि मग ते नाटकाला मुलं तिला घेऊन जातात, नातवंड वगैरे. आणि ते नाटक काय असं शेवटी सांसारिकच की. मग त्या नाटकामध्ये फिरून फिरून एक वाक्यासारखं येत असतं म्हणे, कधी करणार लग्न माझे. असं त्या नाटकामध्ये फिरून फिरून ते ध्रुवपद असतं ना, तसं ते वाक्य. आणि आता त्या आजी नाटक बघितलंय, गुंगली त्याच्यामध्ये. मग दुसऱ्या दिवशी आली घरी, झोपली, मग सकाळी आपलं रुटीनप्रमाणे मंदिरात गेली. आता मंदिरात फेऱ्या घालती. आता फेऱ्या घालताना रोज काय करायची, दर्शनपाठ म्हणायची. आता काय म्हणती, कधी करणार लग्न माझे. म्हणजे असं आपण आहोत, धर्म करतोय असं आपल्याला वाटतंय, पण आपण आतमध्ये किती अडकलोय त्या संसारामध्ये हे आपल्याला लक्षात येत नाही. आणि मग ते सगळे मंदिरातली लोक हसायला लागली, आज माला काय झालंय, एवढी म्हातारी मा आहे आणि म्हणते काय, कधी करणार लग्न माझे. म्हणजे एक उदाहरण आहे हे, पण उदाहरण असलं तरी आपल्याला त्याच्यावरून आपल्याला घटवायला आपल्यामध्ये येतं की बाबा आपण पण असेच अडकलोय. आपण दुसऱ्याला बघून हसतो किंवा दुसऱ्याचं आपल्याला दिसतं, पण आपलं स्वतःचं आपल्याला दिसत नाही. मग दुसऱ्याचं बघून आपण किती खोलवर आहोत किंवा आपण आत्ता कुठं आहोत हे आपण तपासून बघणं गरजेचं आहे. म्हणल्यापेक्षा अगोदर जिज्ञासा इतकी होती की मला धर्म समजला पाहिजे, आणि आपण असा अर्धा तास तासभर स्वाध्याय करतो, त्याच्याने आपला धर्म सुरुवात आहे किंवा ते करायला पाहिजे, त्याच्याबद्दल मला काही नाकारायचं नाही. पण तेवढ्याने आपल्याला पूर्ण कधी वाचन होणार आहे आपलं. अर्धा तास वाचणार, तासभर वाचणार, ग्रंथ तर इतके आहेत आणि ग्रंथामध्ये इतकं जिनवाणीमध्ये काय काय सार आहे ते आपल्याला वाचल्याशिवाय कसं कळणार. आणि त्यांना जिज्ञासा होती की मला हे सगळं शिकायचंय, मला हे सगळं आत्मसात करायचंय. आणि त्याच्यासाठी त्यांना त्याच्याबद्दल इतकी गोडी निर्माण झाली किंवा त्याच्यासाठी त्यांचं इतकं समर्पण झालं की त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी एकदम तुच्छ. आणि ते 25व्या वर्षी त्यांनी ब्रह्मचर्य व्रत घेतले. लग्न झालंय त्यांचं, त्यांना एक मुलगी आहे, पण 25व्या वर्षी त्यांनी ब्रह्मचर्य व्रत घेतले. आणि आता ते म्हणजे घरी वगैरे तर ते राहत नाहीत, पण अशा कुठंतरी ठिकाणी राहतात जिथं ते सगळे शिकवतात पण, आणि स्वतः त्यांचा अभ्यास चालू आहे. आणि पूर्ण विरक्ती, म्हणजे कुठल्याही असं त्यांच्याशी बोलताना वगैरे पण जाणवतं की इतके विरक्त आहेत की प्रवचनं वगैरे सुद्धा त्यांच्या ऐकताना लक्षात येतं की त्यांचा दृष्टिकोन सांगताना सुद्धा कसा आहे, काय हे काय ते. म्हणजे असं जेवताना वगैरे सुद्धा काय 100 प्रकार करून खायचेत, कशासाठी खायचेत, आपलं ध्येय खाणं आहे का. म्हणजे त्यांची मुलगी आहे, मुलीने एकदा विचारलं म्हणे, रोज भोपळ्याचीच भाजी काय खायची, असं काहीतरी तिने विचारले वडिलांना. तर मग ते म्हटले रोज भाजी तीच खायची म्हणून तुला एवढा वाईट वाटतंय किंवा नको वाटतंय, पण खावं लागतंय ह्याचं वाईट वाटतंय का म्हटले तुला. कळलं का. मुलीला काय विचारलं त्यांनी, रोज काय खायचंय असं वाटतंय का म्हटली. ती रोज भोपळ्याचीच भाजी काय खायची म्हणून तू म्हणती, तक्रार करती, पण रोज खावं लागते हे केवढं मोठं आपल्याला म्हणजे संकट आहे किंवा ते आपल्यासाठी किती चुकीचं काम आहे किंवा दुःखाचं काम आहे असं नाही का तुला वाटत. त्याच्यामध्ये तुला काही वाईट वाटत नाही का. म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्यांचा हे लक्षात येतं. जेव्हा हे लोक लग्नानंतर व्रत घेतात किंवा याचं ब्रह्मचर्य किंवा अजून जे काही आहे ते
संसारापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न. हा मग त्यावेळेला त्यांच्या बायकांची, मुलाची तशी इच्छा असते का? कारण हा. ते अडकलेले असतात त्या हा व्यक्तीमध्ये. हा मग तर त्यांना पाप लागत नाही का हा, त्या हा. गोष्टीचं? हां बरोबर आहे तुझा प्रश्न, अगदी बरोबर आहे. पण हे सगळं एकमेकांच्या विचारपूर्वक झालेलं असतं. त्यांची बायको पण तशीच मिळाली त्यांना, ती पण पूर्ण विरक्त आहे, ती पण म्हणजे शिकवते वगैरे, किंवा ती पण सगळं ह्याच्यामध्येच तिचं जीवन आहे. इवन त्यांच्या मुलगी पण त्यांची आता तेवढीच तयार झाली आहे. म्हणजे सतत अभ्यास, किंवा आता कसं आपण ज्या संस्कारात राहतो, ज्या वातावरणात राहतो, तर त्या वातावरणाचे आपल्यावर आपोआप परिणाम होत असतात. त्यामुळं मुलगी पण तशीच झाली आहे. म्हणजे हुशार तर आहेच वडिलांसारखीच, आणि सगळा तिचा पण अभ्यास वगैरे चालू आहे. म्हणजे पूर्ण त्यांचं घरच काय आहे, धर्माप्रती समर्पित झालेलं आहे असं. ओम सावधान जाणा, हा मी शुद्ध जीव आहे, जाणणारा आहे, मात्र जाणत आहे. जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. जाणा, स्वतःच्या आत्मस्वरूपाला जाणा. आजपर्यंत परद्रव्याला जाणण्यामध्ये अनंत काळ गेला. आता हा जन्म स्वतःला जाणण्यासाठी घालवू. जाणा, हा मी जीव आहे, शरीर नाही. हा मी स्वतंत्र आहे, पराधीन नाही. मी सुखासाठी शरीरावर अवलंबून नाही. माझे सुख या शरीरामध्ये नाही. हे शरीरसुद्धा एक स्वतंत्र द्रव्य आहे. शरीराचे परिणमन शरीरामध्ये आहे, जीवाचे परिणमन जीवामध्येच आहे. जीव शरीरामध्ये परिणमन करू शकत नाही. शरीर या जीवाला सुख दुःख रूप परिणमित करू शकत नाही. हे दोन स्वतंत्र वेगळे द्रव्य आहेत. जाणा, हा मी जीव या परद्रव्यापासून, परभावापासून, संयोगापासून, संयोगी भावापासून अत्यंत भिन्नच आहे. जाणा, जो जाणतोय त्या जाणणाऱ्याला जाणा. ज्याला जाणीव होते तो मी जीवच आहे, शरीर नाही. हा मी परद्रव्याने रहितच आहे. हा मी अनंत सुखाचा धारक आहे. अनंत ज्ञानाचा धारक आहे. अनंत शक्तीचा धारक आहे. माझ्यामध्ये कोणतीही कमतरता नाही, उणीव नाही. मला माझ्यासाठी परद्रव्याची अपेक्षा नाहीच.
हा मी निरपेक्ष स्वरूपी आहे. निरपेक्ष स्वरूपोऽहम् स्वतंत्र स्वाधीन स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं